करा डायग्राम काढायला. डायग्राम काढा. डायग्राम काढा. ओके, डायग्राम झाली. डायग्रामची थोडीशी माहिती लिहूया. कन्सिडर charge Q on capacitor plate, प्लस मायनस म्हणून. एका साइडला प्लस आहे, एका साइडला कुठला आहे मायनस आहे. when a conducting metal बघा, हा कंडक्टिंग मेटलचा काय केलाय, स्लॅब इंट्रोड्यूस केलाय मी, बरोबर आहे. कंडक्टिंग मेटल स्लॅब is introduced between the two plates of capacitor. या दोन प्लेटच्या मध्ये मी काय केलाय, एक मेटलचा स्लॅब इंट्रोड्यूस केलाय. त्याची थिकनेस किती आहे, T. If T is the thickness of स्लॅबची थिकनेस किती आहे, T आहे. then आता बघा, इकडं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह, इथं हा प्लस क्यू होता आणि हा मायनस क्यू होता, बरोबर आहे का. आता काय होणार, या स्लॅबच्या इकडे निगेटिव्ह तयार होणार, इकडे पॉझिटिव्ह तयार होणार. बट इनसाइड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी त्याची किती असणार आहे, इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे, 0 असणार आहे, बरोबर, कारण तो मेटलचा आहे, भरीव आहे, बरोबर. त्यामुळे त्याच्या इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, 0 आहे. then the plus minus q charge appearing बघा, प्लस मायनस चार्ज appearing on both side of conducting slab, appearing on both surfaces of conducting slabच्या काय होतंय, दोन्ही साइडला बाळा, दोन्ही साइडला काय होतंय, तुम्हाला प्लस मायनस चार्ज येतोय. The electric intensity at inside the slab, बघा, आतल्या बाजूला त्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे, आतल्या बाजूला इज 0. then the potential difference काय काढायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे. कुणाचा, याच्या क्रॉस पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन प्लेट इज, आता काल अनिकेतने विचारलेलं, कुठे गेला अनिकेत, गेला वाटतं निघून.
तर काल त्याने विचारलेलं पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो, तर पोटेन्शियल डिफरन्स बाळांना आपण जसे मागं फॉर्म्युले चेक केले, मी भरपूर वेळा सांगितले, V upon D is equal to always E, बरोबर, where D is the distance. मग V चा फॉर्म्युला काय येणार आहे, E into D, बरोबर. आता इथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे, E0 आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे, E0 आहे. डिस्टन्स D हा D नाही घेऊन चालणार, टोटल D आहे त्यातनं T काय करावं लागणार, मायनस करावं लागणार. Therefore potential difference between T is V is equal to E0. बघा आतली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे, E0 आहे. E0 इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे ना बघा, इंटू व्हॉट डिस्टन्स काय येणार, D मायनस T, बरोबर, D मायनस E0 ची किंमत टाकूया आपण. E0 ची किंमत असते सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0, बट E0 इज इक्वल टू काय, सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0. हे माहित आहे का सगळ्यांना? आपण ऍप्लिकेशन नंबर 4 बघितलंय बघा, गॉस लॉच. ई ची किंमतच काढली ना आपण, सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0, वेअर सिग्मा इज द डेन्सिटी, चार्ज डेन्सिटी. और E0 इज इक्वल टू काय, सिग्माची किंमत टाकली तर काय येणार फॉर्म्युला, Q अपॉन A इप्सिलॉन 0, Q अपॉन A इप्सिलॉन 0. बघा सगळ्यांनी लक्ष देऊन, हा फॉर्म्युला सगळ्यांना पाठ झाला असेल. आता हा प्रत्येक फॉर्म्युला देतोय, आपल्या प्रत्येक डेरिव्हेशन मध्ये येतोय. ही किंमत इथं टाकून द्या. Therefore V is equal to, V चा फॉर्म्युला Q अपॉन A इप्सिलॉन 0 D मायनस D मायनस, बरोबर आहे बाळांनो, D मायनस. आता मला काढायचा आहे कॅपॅसिटन्स, C काढायचा आहे. नाव कॅपॅसिटन्स C इज इक्वल टू Q अपॉन V, प्रसिद्ध फॉर्म्युला आपला C चा. V सापडलाय, Q माहितच आहे, डिवाइडला टाकून द्या, म्हणजे काय फॉर्म्युला आहे, therefore C इज इक्वल टू Q अपॉन A इप्सिलॉन 0 D मायनस. बघा बाळांनो, Q ला Q काय होणार, कॅन्सल, या Q ला हा Q कॅन्सल. आता हा A इप्सिलॉन 0 खाली आहे, हा वर जाणार ना बाळा, म्हणजे C चा फॉर्म्युला काय मिळाला, A इप्सिलॉन 0 अपॉन D मायनस. बघा बाळांनो, फॉर्म्युला काय मिळाला, C इज इक्वल टू A इप्सिलॉन 0 अपॉन D मायनस T. मग कालचा फॉर्म्युला असाच होता, A इप्सिलॉन 0, पण त्याचा फॉर्म्युला वेगळा झाला होता, 1 मायनस D मायनस T प्लस T अपॉन K, वेअर K इज द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. पण इथं डायइलेक्ट्रिक आहे का मटेरियल, नाही, त्यामुळे तो काय पॉइंट आलेला नाही. लक्षात आलं? तर फॉर्म्युला आला D मायनस T, पण याला पुढे पण वाढवता येतं. Therefore C is equal to, इथं आपला निम्मा पॉइंट झाला, याला इक्वेशन नंबर 1 म्हणून वाटलं, बरोबर आहे का मी एकटा बडबडतोय, तुम्ही आहे ना सगळे जागे आहे ना? एखाद्यानं कोणीतरी रिप्लाय द्या मला, म्हणजे मला समजेल मी एकटाच बडबडत नाहीये. समजतंय का? अंजली जाधव, अंकिता जाधव. आता बाळ, हा डी आहे ना, हा डी जर मी कॉमन बाहेर काढला तर हा फॉर्म्युला असा पण लिहू शकतो मी, A इप्सिलॉन 0 अपॉन D जर बाहेर निघाला, दीदी नीट बघा, तर हा D बाहेर निघाला म्हणजे इथं 1 आला, मायनस इथं D नाहीये म्हणजे T अपॉन D असं लिहिलं पाहिजे मला. बघा, A इप्सिलॉन 0 हा D कॉमन बाहेर काढला तर इथला D गेला, तिथला D काय झाला, गेला निघून, भूर गेला, हा 1 आलं तिथं, बरोबर. मग इथं काय मिळालं तुला, T अपॉन D मिळालं. लक्षात आलं? मग हे का करतोय ते लक्षात येईल तुमच्या, हा D वर लिहूया. Therefore बघा, C इज इक्वल टू A इप्सिलॉन 0 अपॉन D, हा D वर लिहिला चालतोय ना याला, आणि याच्या डिवाइडला आहेच आपलं 1 मायनस T अपॉन D, बरोबर. हा फॉर्म्युला कशाचा आहे, A इप्सिलॉन 0 अपॉन D, हा रेग्युलर फॉर्म्युला आहे ना, विदाउट स्लॅब. जर हा स्लॅब नसता तर याच्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय येतो,
A epsilon 0 upon D. त्याला इनिशियल कॅपॅसिटन्स ऑफ दॅट कॅपॅसिटर म्हणूया. या कॅपॅसिटरचा इनिशियल कॅपॅसिटन्स. बट A epsilon 0 upon D is equal to त्याला C0 म्हणूया, सुरुवातीचा आहे म्हणून. म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला, C is equal to C0 upon 1 minus T upon D. That is your final equation. आणि या इक्वेशन वरून मला काय समजतं, तर हे बघा खालचा डिनॉमिनेटर बघा 1 मायनस समथिंग आहे. 1 मायनस समथिंग म्हणजे उत्तर येणार पॉइंट मध्ये. उत्तर काय येणार बाळा, पॉइंट मध्ये 0 पॉइंट समथिंग, 0 पॉइंट अमुक आणि 0 पॉइंट तमुक. जर सी ला मी जर 0 पॉइंट समथिंग न डिवाइड केलं बाळांनो, जर एखाद्या व्हॅल्यूला 0 पॉइंट समथिंग न डिवाइड केलं तर ही जी उत्तर आहे ना, ह्या G0 पेक्षा कायम मोठं येतं. करून बघा वाटल्यास कॅल्सीवर. 2 डिवायडेड बाय वाटल्यास बघा 2 दिसत नाही, हा 2 डिवायडेड बाय 0.02 करून बघा, तुमचं उत्तर हे 2 पेक्षा मोठं येईल. म्हणजे याच्यावरून काय समजलं आपणाला, जर मी इंट्रोड्यूस करतोय ए मेटॅलिक स्लॅब, कंडक्टिंग स्लॅब, तर त्याचा कॅपॅसिटन्स काय होतोय बाळा, वाढतोय. त्याचा कॅपॅसिटन्स काय होतोय, वाढतोय. कारण की हा त्याचा C0 होता पहिला विदाउट स्लॅबचा. आता C0 पेक्षा व्हॅल्यू काय येणार आहे, C ची मोठी येणार आहे. हिअर आपण असं म्हणू शकतो बघा, इथं कसं लिहायचं कळलंय ना, हितनं हिथं, नंतर हे, नंतर हे आणि नंतर हे हळूच. हा हिअर C इज ऑलवेज ग्रेटर दॅन C0. हा C जो आहे तो कायम मोठा कुणापेक्षा येणार, C0 पेक्षा. म्हणून जर मी स्लॅब इंट्रोड्यूस केला तर आपला जो कॅपॅसिटन्स आहे, आपला म्हणजे आपला नव्हे, त्या कॅपॅसिटरचा जो कॅपॅसिटन्स आहे तो काय होतो बाळा, वाढतो. इज दॅट क्लिअर? कुणाला काय शंका आहे का ह्या पॉइंट मध्ये? रेणुका, साहिल, साई पाटील, अंजली, अंकिता, अंकिता जाधव. नाही सर. समजलंय का सगळ्यांना? पॉइंट क्लिअर झाला का बाळांनो? हा शेवटचा किचकट पॉइंट होता, शेवटचा किचकट पॉइंट. आता किचकट पॉइंट नाहीत आता कुठला, आता फक्त ते आपण जे डायपोल घेणार आहे ना तेच किचकट आहे. कॅपॅसिटरचा सगळ्यात महत्वाचे दोनच फॉर्म्युले आहेत. कुठले? हे तुम्हाला लागणार कशाला, हा फॉर्म्युला कशाला लागणार तुम्हाला, तर सीईटी ला, जेई ला, नीट ला, ऑब्जेक्टिव्ह ला. वेअर टी इज द थिकनेस ऑफ दॅट स्लॅब. बरोबर. आणि कालचा जो आपण डायइलेक्ट्रिकचा फॉर्म्युला वापरला तो सुद्धा बाळांनो तुम्हाला एमसीक्यू लाच लागणार आहे. लक्षात आलं का? डेरिवेशनल पार्ट मध्ये तुम्हाला काय येणार काय नाही तसं आपण तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन देतोच, त्याचं काय काळजी करू नका. पण नोट्स तेवढ्या प्रॉपर लिहिल्या पाहिजेत आपण. हा कशात, हे कशाचं डेरिवेशन होतं, द कॅपॅसिटन्स ऑफ ए कॅपॅसिटर व्हेन इंट्रोड्यूस ए कंडक्टिंग मेटल स्लॅब बिटवीन 2 प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर. 2 प्लेट ऑफ कॅपॅसिटरच्या मध्ये मी काय केलं, एक स्लॅब टाकलाय, तर त्याचा कॅपॅसिटन्स वाढतो. एवढंच एक्सप्लेन केलं आपण. ठीक आहे. मग आता शेवटचा पॉइंट म्हणजे लास्टचं डेरिवेशन आहे एनर्जी स्टोअर्ड. हा कॅपॅसिटरचं काम काय, कॅपॅसिटरचा डेफिनेशन काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॅपॅसिटर, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॅपॅसिटर. एवढं सगळं केलं, कॅपॅसिटरची डेफिनेशन ही ना म्हणल्यावर मारतील धरून आपल्याला. कॅपॅसिटरची डेफिनेशन काय बाळा, द डिव्हाइस विच स्टोअर्ड द चार्ज, जो चार्ज काय करतो, स्टोअर करतो, म्हणजे त्याची एनर्जी वाढते. पोटेन्शियल डिफरन्स वाढवला तर चार्ज वाढतो, किंवा चार्ज वाढला तर पोटेन्शियल डिफरन्स वाढतो. हा त्याचा प्रिन्सिपल आहे. बरोबर आहे का? त्याचं प्रिन्सिपल मी पाठवलंय, रेणुका पाठवल्यात बघते, लिहून काढत्या. आपण सांगितलेलं एकदम सिमिलर आहे ते, त्यामुळे आहे असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. चलो, तो लास्ट पॉइंट ऑफ द कॅपॅसिटर. सर, हा
ते पॅरलल प्लेटचं कॅपॅसिटन्सचं आपण डेरिव्हेशन घेतलं, त्याच्या स्पेशल केसेस नाही घेतलेल्या तुम्ही. कुठल्या ग? ते काल जे झालं ना डेरिव्हेशन, हा, त्याच्या स्पेशल केसेस राहिलेत की. स्पेशल केसेस. हो. काल आपण बघितलं ते डेरिव्हेशन याचं बघितलं ना, डायइलेक्ट्रिक मीडियम टाकल्यानंतर. हो. हा, त्याच्या स्पेशल केसेस कशा तिथे मला आणि दिसेना झालेत. थांब जरा बघूया. बुक मध्ये आहे का? थांब बघूया. आणि आज शिकवलेला पार्ट बुक मध्ये किती पेज वर आहे? हा, काय काय? हा, अगं ते स्पेशल केसेस म्हणजे ते न्यूमरिकलचा भाग आहे. ते मी न्यूमरिकल्स मध्ये घेणार आहे. हा म्हणतेस ना तू? हा म्हणतेस ना? हो सर. हा न्यूमरिकल मध्ये घेणार आहे आपण. सेरीज हे बघ, हे सेरीजच आहे कॉम्बिनेशन. ओके, आणि असंच एक पॅरलल कॉम्बिनेशन पण असतं. पॅरलल सेरीज कसं तयार करायचं एकाच कॅपॅसिटरचं, त्याच्या मी न्यूमरिकल मध्ये नोट्स घेणार आहे. त्याचे नको काळजी करू. बर. हा, आणि आज शिकवलेला पार्ट कुठे आहे? शेवटची केस दिसते का ही? त्याच पेजवर लास्ट पॉइंट बघ, ती 4थी केस. हा हा हा, समजलं. बरोबर आहे. लक्षात आलं का? पण मी काय केलं, त्याचं सेपरेट डेरिव्हेशनच घेतलं बा. बर. आणि ते जे वरच्या केसेस म्हणतेस ना तू, कुठल्या सेरीजच्या, आता नाही पाहायच्या, त्या न्यूमरिकल्स मध्ये पाहायच्या. त्याच्यावर काय करायचं सांगतो. आपण काय घेणार आहे पुढे गेल्यावर ते सांगतो. हा, म्हणजे तुझी शंका दूर. हे पुसू का? हो सर. ओके. हे बघ, कधी कधी काय होतं, एखादा कॅपॅसिटर असतो, ते आता मध्येच घेऊन उपयोग नाही आपल्याला. तर हे प्रॉपर घेऊया आपण. हे बघ, हा असा कॅपॅसिटर पण असू शकतो ना. म्हणजे हा टोटल डी होता. हा डी मी वेगवेगळ्या हे डी मध्ये डिवाइड केला. मी छोटे छोटे कॅपॅसिटर्स तयार केले याच्यामध्ये. किती कॅपॅसिटर झाले? 1 2 3 कॅपॅसिटर झाले. होऊ शकतं असं. किंवा एक दुसरी केस आहे की ज्याच्यामध्ये आपण असं करू शकतो. याच्यामध्ये डी डिवाइड केलेला, याच्यामध्ये एरिया डिवाइड केला. म्हणजे इकडे एक कॅपॅसिटर तयार झाला आणि खाली एक कॅपॅसिटर तयार झाला. दिदी समजते का? इथं मी डी डिवाइड केला होता आणि इथं एरिया कॉन्स्टंट आहे ना सगळ्यांचा. आणि इथं काय केलंय मी? एरिया डिवाइड केला आणि एरिया चेंज केलाय. हे न्यूमरिकल मध्ये मी सोडवून दाखवतो की ह्यांचे रिझल्टंट कसे काढायचे. हा, ते न्यूमरिकलचा भाग आहे. ओके, ती स्पेशल केस तू म्हणत होतीस ती. ते ऍज पर न्यूमरिकल व्हॅल्यूज घेऊन व्यवस्थित सोडवायचं, म्हणजे सोपं जातं. काय अवघड. ठीक आहे. राहिलेलं डेरिव्हेशन कधी घेणार सर? कुठले? ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. हा पॉइंट झाल्यावर. बर. तुला मी काय म्हंटल? हॅलो. हा, तुला काल काय म्हंटल मी? आधी हा पॉइंट सगळा ह्याचा क्लिअर करूया. कुठला? कॅपॅसिटरचा. हा, नंतर आपण डायपोल घेणार, न्यूमरिकल घेणार. बर. आता एकच पॉइंट राहिला ना आपला, एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर. हो, कारण की पुढचा जो पॉइंट आहे कुठला? डिस्प्लेसमेंट करंट आणि वॅन डी ग्राफ जनरेटर, तो काढून टाकलाय. ओके, डिस्प्लेसमेंट करंट आणि वॅन डी ग्राफ जनरेटर आहे तो काढून टाकलाय सिलेबस मधून. पण तो मी तुम्हाला जस्ट थेरॉटिकल एक्सप्लेन करेल, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, झाल्या सगळ्या शंका? आता स्टार्ट करूया. तर एनर्जी स्टोअर्ड इन ए कॅपॅसिटर. टायटल आहे एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर. कॅपॅसिटर मध्ये काय करायचंय? एनर्जी स्टोअर्ड करायची. एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर.
आता मला एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला काढायचा आहे. तुम्हाला वाटत असेल सर एनर्जी काढायची आहे म्हणजे काय काढायचं असतं, तर नेहमीप्रमाणे आपण एनर्जी काढताना पहिल्यांदा काय काढतो, वर्कडन. छोटस वर्कडन काढायचं आणि त्याचं काय घ्यायचं, इंटिग्रेशन घ्यायचं. तुम्हाला एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर मिळून जाते. ठीक आहे. समजा एक कॅपॅसिटर आहे, ओके. एक कॅपॅसिटर आहे, हा सी कॅपॅसिटर आहे. हा पोटेन्शियल डिफरन्स व्ही च्या अक्रॉस मी ठेवलाय. तर पहिला मुद्दा, हा कॅपॅसिटर जेव्हा व्ही चालू असतो, व्ही ऑन होतो, म्हणजे ही की आहे, समजा इथे की आहे. ऐका बरं का बाळांनो, ही की जेव्हा ऑन असते तेव्हा हा पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस कॅपॅसिटर असतो, तेव्हा हा कॅपॅसिटर चार्ज होतो, विच इज कॉल्ड एज चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. आणि जेव्हा ही की बंद करतो तेव्हा ह्यातून करंट बाहेर पडतो, त्याला आपण काय म्हणतो, डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. म्हणजे दोन प्रकारे कॅपॅसिटर काम करतो, चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. म्हणजे तो आधी चार्ज होतो आणि परत डिस्चार्ज होतो. मग चार्ज होतो म्हणजे काय होतं, याच्यावर चार्ज इंट्रोड्यूस होतो. ठीक आहे. दॅट चार्ज इज गोज फ्रॉम, कन्सिडर इट गोज फ्रॉम 0 टू सम क्यू. सुरुवातीला 0 चार्ज आहे त्याच्यावर, तर 0 टू क्यू एवढा जर चार्ज त्याच्यावर इंट्रोड्यूस केला तर त्याच्यामध्ये जे वर्कडन होणार त्याला एनर्जी म्हणतो आपण. तेवढी एनर्जी तो स्टोअर करणार, चार्जिंग झाला ना तो, आणि नंतर काय करणार, तो तीच चार्ज काय करणार, रिलीज करणार, विच इज कॉल्ड एज डिस्चार्जिंग. म्हणजे हा कॅपॅसिटर आहे, हा एकदा चार्ज होणार आणि एकदा काय होणार बा, डिस्चार्ज होणार. आता लक्षात आलंय ना सगळ्यांच्या. मग आपल्याला याचा वर्क डन काढायचंय. आपल्याला काय काढायचं, याचं वर्क डन काढायचंय. मग आधी स्मॉल वर्क डन काढायचं, नेहमीप्रमाणे प्रसिद्ध आपलं. ओके. आणि त्याच्यानंतर पुढे जायचं, त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आणि सोडवायचं. ओके. राईट डाऊन, डायग्राम काढा. आधी टायटल टाका, एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर, आणि डायग्राम काढा. झाली डायग्राम. जुनेद बाळ, आवाज येतोय का माझा? जुनेद पटेल, हाँ सर. आवाज येतोय का? हाँ. हो सर. आहेस ना तू आमच्या डावात, आहेस ना, काय बोलून झालायस म्हणून म्हटलं. आहे ना, तुला समजतंय ना पॉइंट? होय होय. आता याचं मला एनर्जी स्टोअर काढायची, कशी काढायची बघ. आता याची माहिती लिहूया. कन्सिडर ए कॅपॅसिटर is connected किंवा charged by potential difference किंवा DC supply, सोनू, DC supply of potential difference V as shown in figure. मी काय केलं, एक कॅपॅसिटर घेतला सी, जो एका डीसी पॉवर सप्लायला जोडला, ज्याचं पोटेन्शियल डिफरन्स व्ही आहे, म्हणजे हा चार्ज होणार बाळा, यातनं करंट वाहणार. करंट असा वाहणार ना याच्यातून, इकडून इकडे असं वाहणार. ओके, ठीक आहे. आता डीसी पॉवर सप्लाय व्होल्टेज व्ही आहे. आता मला ह्यात एनर्जी काढायची. एनर्जी काढताना कायम आपण आधी वर्क डन काढतो. काय काढतो? वर्क डन काढतो. इज दॅट क्लिअर? आता असं विचार करूया, सपोज विचार करूया, इनिशियली
ए चार्ज क्यू, छोटा चार्ज घेतला, चार्ज क्यू इज deposited on capacitor at potential difference V. सुरुवातीला पोटेन्शियल डिफरन्स V आहे, त्यावेळी मी एक छोटासा चार्ज Q याच्यावर इंट्रोड्यूस केलाय, बरोबर आहे. त्यावेळेचा C चा फॉर्म्युला काय असणार आहे आपला? Therefore C is equal to, C म्हणजे काय? Capacitance of this capacitor. Is that clear? C is equal to फॉर्म्युला काय बाळा? स्मॉल q अपॉन v. स्मॉल q अपॉन v. मी पुन्हा काय सांगतोय का? स्मॉल q अपॉन v. q का घेतला मी? आपण छोटासा चार्ज इंट्रोड्यूस केलाय सुरुवातीला, इनिशियली, बरोबर आहे. आता v जर इकडे गेलं तर काय फॉर्म्युला मिळेल? v इज इक्वल टू स्मॉल q अपॉन c. याला इक्वेशन नंबर 1 देऊया. याला इक्वेशन नंबर 1, c कॅपिटल काढायचं. ठीक आहे. आता याच्या पोटेन्शियल डिफरन्स एवढा आहे, Q अपॉन C आहे. आता मी नवीन एक छोटासा अजून चार्ज त्याला इंट्रोड्यूस करतोय, आणि त्यासाठी लागणार वर्क डन काढायचं. आपण त्यासाठी लागणार काय काढायचं? वर्क डन काढायचं. दरवेळी आपण एनर्जी अशीच काढतो बाळांनो. एनर्जी काढताना काय करतो? आधी छोटस वर्क डन काढतो, इंटिग्रेशन घेतो, टोटल वर्क डन काढतो. तेच वर्क डन कशात कन्वर्ट होतं? एनर्जीत कन्वर्ट होतं. बरोबर आहे का? तेच कशात होतं? वर्क डन, मग फायनल वर्क डन मध्ये कन्वर्ट होतं. ठीक आहे. मग नाव अनदर स्मॉल चार्ज, एक छोटासा स्मॉल चार्ज, अनदर स्मॉल चार्ज dq is introduced. ओके, स्मॉल इंट्रोड्यूस केला, त्याच्यावर टाकला. Then the work done is given by, work done is given by फॉर्म्युला असतो dw चा v into dq. आता टायमिंग संपत आलंय, तर सर्वांनी विचार करा की वर्क डनचा फॉर्म्युला v इंटू dq कसा आला, कुठून आला. ओके, तोपर्यंत मी दुसरी लिंक पाठवतो, मग इथनं पुढचं डेरिव्हेशन घेऊ आपण. तोपर्यंत सर्वांनी विचार करा की dw इज इक्वल टू v इंटू dq कसं आलं, आणि याचा आन्सर आल्यानंतर आपल्याला साई देईल, साई पाटील. बाळ, वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे 11वीत, कसा आला तो जरा विचार कर. ठीक आहे, मी लगेच लिंक पाठवतो, जॉईन व्हा.